प्रणाली, हा. काय झालं आज खूप शांत शांत? नाही, काही नाही. लिंबू पाणी कसं आहे? लिंबू पाणी तर ॲज युजल तू जसं बनवते तसं छान. पण ते सगळं जाऊ दे, तू एवढी शांत शांत काय आहे? काही नाही, एक जरा मनात एक भीती निर्माण झाली. भीती? कसली ग? कोणी काय बोललं का? नाही, पण कसं आहे, काहीतरी करायचं म्हटलं ना, हं? तर लोक काय म्हणतील, हाच माझ्या म्हणजे डोक्यात असा विचार चालू आहे. लोक? कोणते लोक? म्हणजे कसं आहे, की कपड्यांबद्दल म्हणा, किंवा तू जॉब करतेस, तू काय करते, घरात काम करतेस की नाही, हे करतेस की नाही, किंवा कुठे अशी का चालतेस, तू एवढी बारीक का आहेस, काय म्हणजे किती क्वेश्चन करतात, एवढे क्वेश्चन करतात ना. मला एवढं फ्रस्ट्रेशन झालंय ना, मला काही समजतच नाहीये. असं पर्सनली तुला कोणी काही बोललं का? तू इतकं टेन्शन घेतलंय त्या गोष्टीचं? पर्सनली म्हणजे आता मी वॉकला जाते. हा. हा. तर वॉक झाल्यानंतर आता आपण जरा थकलं की बसतो ना हम्म. बेंचवर, मग मी बेंचवर बसले आणि बाजूला एक आहे ना आपल्या मम्मीच्या एजचे जे बायकांचे ना ग्रुप होते. हम्म. तर त्या ग्रुप मधली एक बाई आली, ती म्हणाली काय करतेस? हम्म. मी म्हटलं की काही नाही, जॉब करते. हम्म. तर ती जॉब, मग तू सगळं व्यवस्थित सांभाळतेस का? मी म्हटलं की हा, माझं वर्क फ्रॉम होम आहे. हम्म. हो, मग घरात जेवण बनवतेस की बाहेरून आणतेस? हम्म. हा, म्हणजे एवढी का बारीक झाली आहेस? किंवा एवढे क्वेश्चन केले ना. म्हणजे मला समजते की ते मला टॉन्ट मारताय. पण मी ओके, म्हणजे ते जजमेंटल होत आहेत तुझ्या बाबतीत. पण मी काहीच रिप्लाय नाही केला. मी फक्त हो, हो एवढंच केलं आणि निघून आली. पण रात्रभर माझ्या डोक्यात फक्त तोच विचार चालू आहे. हे बघ, आपण प्रत्येक माणसाला तरी खुश नाही करू शकत, बरोबर? प्रत्येक माणसाचं मेंटॅलिटी म्हण किंवा सगळं विचार करण्याचं सगळं वेगळं ना. जॉबला असलं की हा, ही जॉब करते, ही काय करते, तर जॉब करते, मुलांना पाळणा घरात टाकते, हम्म. बरोबर? घरी राहिलं की तू एवढी शिकलीस पण घरी राहतेस. हम्म. तू काहीही केलंस तर ऍट दी एंड तू माणसांना, सगळ्याच माणसांना खुश नाही करू शकत, असं पर्सनली मला तरी वाटतं. नाही, मला पण तेच वाटतं की ना, लोक जरा पण असं विचार करत नसतील का, की आपण बोलतोय की समोरच्याला वाईट वाटतंय की नाही. म्हणजे आपण जेवढा विचार करतो, की आपल्याला पण दिसतात काही काही गोष्टी कुणाच्या चुकीच्या आहेत वगैरे, हम्म. पण आपण असं डायरेक्टली जाऊन बोलत नाही, कारण आपल्याला असं वाटतं की नको, त्यांना वाईट वाटेल. मी फक्त एवढंच म्हणेन की ते आपले संस्कार आहेत, की आपल्या आई वडिलांनी आपल्याला नाही असं शिकवले की बाबा पुढच्याला एखाद्याला तुम्ही सुख देत नसाल तर ऍटलीस्ट दुःख तरी देऊ नका. हम्म. तू काही केलंस, तू शॉर्ट ड्रेस घातला असता ते तुला जज करणार, तू साडी घातलीस की म्हणणार ही साडी घालते, हम्म. ड्रेस घातला की म्हणणार ही गावंढळ आहे, ड्रेस घालते. बरोबर. बरोबर, त्याच्यावर आपण त्या लोकांना कसं खुश करणार आहे, तू सांग? नाही, पण मला असं वाटतं की म्हणजे माझ्या मनात एवढे विचार येतात ना, की आय स्टार्ट डाउटिंग माय सेल्फ. मी ह्याच्यावरून तुला एक गोष्ट सांगते. एकदा मी गार्डन मध्ये गेली होती हम्म. सौख्याला घेऊन, हा. तर एक बाई आली आणि ती म्हणली, ही तुमची मुलगी का? तर मी म्हणलं हो. तर ती बोलली, अरे अरे, एकच मुलगी आहे का तुम्हाला? मला ते ऐकून इतकं कसं तरी झालं ना, म्हणजे मी ते लिटरली असं विचार करायला लागले की अरे, एकच मुलगी म्हणजे ह्याच्यात माझं काही चुकलंय का? आणि लोक विचारच करत नाहीत हा, म्हणजे बोलताना. ती गोष्ट खूप लागली मला. नंतर थोड्या वेळाने अजून एक बाई आली. ती हम्म. दिसण्यावरूनच कळत होती की बाबा ही वेल एज्युकेटेड आहे. तर ती बोलली, तिला मुलगा होता, ती दोघं हम्म. पण खेळत होते. तर ती बोलली, मुलगी तुमची का? मी म्हटलं हा, माझी. तर त्या मला काय बोलल्या की तुम्ही किती लकी आहे की तुम्हाला मुलगी आहे. मग हम्म. आता ह्याच्यात नाण्याच्या दोन बाजू आहेत, बरोबर? बरोबर. मग आता ह्याच्यातलं आपण डिसाईड करायचं आहे की तू त्या पहिल्या पहिल्या जे मला लेडीज बोलल्या, तर तू त्यांचं धरून ठेवणार आहे गोष्ट, की दुसऱ्या जे तुला चांगलं बोललं तर ते हम्म. धरून ठेवणार. हे टोटली आपल्यावरती डिपेंड आहे. ओके. हो. जर रोज एवढाच जर विचार प्रत्येक माणसाचं करत बसले, कसं होईल? आयुष्य जगणंच राहून जाईल ग. पण माझ्यासारखे अजून असे किती जण आहेत की असा विचार करतात. आणि माझं कसं आहे, की मला असं वाटतं की नाही, समोरच्याला काही बोललं ना, म्हणजे आता समज समोरच्या, आता मला गार्डन मध्ये जे बोलतायत, हम्म. हम्म. त्यांना जर मी उत्तर दिलं ना की तुम्ही असं कसं बोलताय वगैरे, तर मला असं वाटतं की नाही, ते काय म्हणतील की ही उद्धट आहे म्हणून. म्हणजे मी तो माझ्या डोक्यात विचार येतो की मी ह्यांना उत्तर देऊ की नको. माझं त्यावेळेला म्हणतात ना, असं मी पूर्ण शांत असते की मला समजतंय, पण मी काहीच बोलू शकत नाही. पण कधीतरी मला असं वाटतं उत्तर देणं पण गरजेचं आहे, कारण की तू जर सतत ऐकत राहिलीस तर समोरच्या माणसाला वाटणार मी जे बोलतोय ते खरंच आहे. हो, आणि हा. तसंच वाटत चाललंय. आणि तसं पण नाही. आता आता समजा कुठेतरी आता भाजी वगैरे आणायला गेले, कुठला तरी बायकांचा ग्रुप असेल किंवा काय असेल, तर आपण जातो ना, तेव्हा ते जे गप्पा मारत असतात ते एकदम अचानक शांत होतात. तर मला समजतं हम्म. एक की हां, हे आपल्याबद्दल काहीतरी बोलतायत. हम्म. पण मी नाही तिथे लक्ष देत, काहीच नाही. मी माझं काम करते आणि निघून जाते. पण मला हे कळत नाही,
की माणसाने एवढं जजमेंट का करावं प्रत्येकाच्या बाबतीत? हे बघ, आता ते तुझ्याच बाबतीत फक्त करत असतील असं तर नाही. नाही, त्यांचं हॉबीच असणार प्रत्येकाच्याच आहे. बाबतीत. हा, हो. त्यांना ती सवयच असणार आहे की बाबा एक माणूस गेलं की त्याच्यावरती कमेंट पास करणे, किंवा प्रत्येक माणसामध्ये दोष शोधणं ही ना की आपली चूक आहे, त्यांची चूक आहे. कारण की बरोबर. त्यांची मेंटॅलिटी ती आहे. नाही, बरोबर बोलताय तुम्ही. म्हणजे मी खरंच मला असं वाटतंय ना, मी खूपच जास्त विचार केला. यापुढे मला नाही वाटत, कारण किती मी आता जरी एवढा विचार करते, पण मला माहिती आहे माणसं बोलणारी थांबणारच नाहीत. हम्म. ती बोलतच राहणार. त्यांचं कधीच संपणार नाही हा, तू बोलणं. प्रत्येक गोष्टीवरती नाही एक्सप्लेनेशन देऊ शकत. तू कितीही सांगितलंस तर तू आज आज त्यांना एक गोष्ट समजावून सांगितली तर उद्या ते तुझ्यातले दुसराच फॉल्ट काढतील हां, ना. म्हणजे आज मला कपड्यांबद्दल बोलतील, उद्या घरातल्या निर्णयांबद्दल हा, बोलतील येस. किंवा नंतर जॉबबद्दल बोलतील, जेवणाबद्दल बोलतील. म्हणजे ते बोलत राहणारच. अगं आता सध्या तर ना सगळं तसंच आहे. बाहेर गेलो सॅटर्डे संडे, हे लोक काय ह्यांना जेवणच येत नाही म्हणून हे बाहेर जातात सॅटर्डे संडे. हो. बाहेर नाही गेलो तर काय ह्यांच्याकडे पैसेच नाही, हे बाहेर जात नाहीत. काय कुठला पॉइंट आपण डिफाईन करणार आहे, नाही, तू बरोबर सांग. आहे, बरोबर बरोबर. आहे. आयुष्य खूप सुंदर आहे, पण आपण जास्त विचार केला ना, लोक काय म्हणतील, हो हो, तर आपण आयुष्य जगायचंच विसरून जाणार. येस. 4 लोक काय म्हणतील, आपण जर दरवेळी हा विचार केला तर आयुष्य जगायचंच जगायचंच राहून विसरून जाईल. जाणार. हो, जाऊ दे, आता हॅपी ना, आता कळले ना तुला. हो. आता मस्त.